महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। हा व्हिडिओ आपण बरेच दिवसांना टाकतो मित्रांनो। काही कारणामुळे आपल्याला रेग्युलर व्हिडिओ करता आला नाही, त्यामुळे वाईट वाटतंय मित्रांनो। आता पोलीस भरती जवळ आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचं काम केलेलं आहे। आता जबाबदारी तुमची आहे। पोलीस भरतीची जाहिरात आली, फॉर्म भरण्याची तारीख आली, सगळ्यांनी आता फॉर्म भरून तयार झालेले आहे। पण आता जबाबदारी खरी तुमची आहे। आतापर्यंत आपल्याला वाटत होतं भरती केव्हा होणार, फॉर्म केव्हा भरणार, पण आता शासनाची कामं संपूर्ण जबाबदार झालेली आहेत, तयार झालेली। आता जबाबदारी तुमची वाढलेली आहे। तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही। एक लक्षात ठेवा, पोलीस भरती म्हटलं की मेहनत करावी लागणार, चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे, काम करण्याची तयारी पाहिजे। नुसतं पोलीस भरतीचा फॉर्म भरला म्हणजे पोलीस झाला असं नाही। त्यासाठी तुम्ही मेहनत केली पाहिजे मित्रांनो। 150 मार्कामध्ये महाराष्ट्र पोलीस होतोय। 50 मार्क मैदान, 100 मार्क लेखी। बऱ्याच वेळा मुलं लेखीमध्ये नापास होतात, मैदानामध्ये 40, 45, 46 मार्क मिळवतात, पण लेखीमध्ये नापास होतात। त्यामुळे आज मुद्दाम हा महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे। यामध्ये तुम्हाला काही सूचना द्यायच्या मित्रांनो। आवड असली की सवड मिळते। एखादं काम करायचं म्हटलं की ते जिद्दीनं करावं लागतं। स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, ध्येय साध्य केल्याशिवाय थांबू नका। तुम्ही जे ध्येय समोर ठेवलेलं आहे, पोलीस भरतीचं स्वप्न बाळगलेलं आहे, हे पूर्ण करण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे। आता तुमच्या पुढे बरेच प्रश्न आहेत। फॉर्म तर भरलाय, अभ्यास सगळे करा म्हणतायत, कसा करू, कोणता करू, कोणत्या विषयाचा करू, कोणते पुस्तक वाचू, असे अनेक प्रश्न आहेत तुमच्याकडे। वाचलेलं लक्षात राहत नाही, हे सगळे प्रश्न तुमच्याकडे। पण मित्रांनो, याच्यावर सर्व उत्तर आहे। तुमच्या लक्षात राहणार नाही मलाही कल्पना आहे। आज जर 100 प्रश्न वाचले तर त्यातले प्रश्न तुमच्या लक्षात राहणार नाही, उत्तर त्यांची लक्षात राहणार नाही। परंतु एक लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट वाचल्याशिवाय, कानावरून गेल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही। आता मी तुम्हाला उदाहरण नेहमी सांगतो। कोणार्कला सूर्य मंदिर आहे। परीक्षेला प्रश्न आला, सूर्य मंदिर कुठे आहे? कोणार्क हे उत्तर आहे। पण कोणार्क हा शब्द जर तुमच्या वाचनात कधी आला नाही तर उत्तर कसं येणार? यासाठी प्रचंड वाचन असलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, त्याशिवाय तुमची तयारी होणार नाही। तेव्हा मित्रांनो, आज महत्त्वाची एक सूचना। 2012 साली मी रिटायर झाल्यापासून पोलीस अकॅडमीमध्ये काम करतो। 3-4 वर्ष मेहनत करून पोलीस भरतीला सर्व विषयांचे आवश्यक असणारे प्रश्न तयार केलेले आहे आणि या प्रश्नांचा PDF तयार केलेला आहे। तुम्हाला आज देऊ, उद्या देऊ असं करता करता बरेच दिवस गेले मित्रांनो। आता तो PDF मी तयार केलेला आहे। त्या PDF मध्ये 10,000 प्रश्न आहेत।
यामध्ये मराठी व्याकरण, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, विज्ञान, समाज सुधारक अनेक विषयांचा समावेश आहे. आजपर्यंत पोलीस भरतीला येऊन गेलेले प्रश्न, आणखी काही संभाव्य प्रश्न, असे अनेक प्रश्न यामध्ये आहेत. प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये हा PDF तयार केलेला आहे. मित्रांनो, थोड्याफार प्रमाणामध्ये चांगलाच या PDFचा फायदा तुम्हाला होणार आहे. तुम्हाला जर हा PDF हवा असेल, आजच तयार झालेला आहे पूर्ण. जर तुम्हाला हवा असेल तर मित्रांनो, मी सांगेल त्या सूचना तुम्ही ऐकल्या पाहिजे. तुम्हाला जर PDF हवा असेल तर या व्हिडिओच्या खाली माझा फोन नंबर आहे. माझा नंबर हा व्हिडिओच्या खाली लिहिलेला आहे. त्या नंबरवर मला तुम्ही फोन करायचा आणि फोन केल्यानंतर मी तुमचं नाव आणि नंबर लिहून घेईन आणि त्याप्रमाणे PDF तुम्हाला पाठवून येईल. बाळांनो, हा PDF एकूण 850 पानांचा आहे. 850 पानांचा आहे आणि जवळजवळ 10 पासून 12,000 प्रश्नापर्यंत प्रश्न आहेत. काही महत्त्वाच्या घटकांची माहिती सुद्धा त्यामध्ये आहे. पण हा PDF घेण्यासाठी मित्रांनो 200 रुपये खर्च आहे. आता मला सांगा, एखादं दुकानातनं पुस्तक आणलं तर 300, 400, 500 रुपयाशिवाय पुस्तक नाही. एवढी मेहनत मी केलेली आहे. तुमच्या वतीने कमीत कमी ज्ञानाचे 200 रुपये जर पाठवले तर तुम्हाला हा PDF पाठवण्यात येईल. पण मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही असं करता की तुम्हाला पाठवलेला PDF दुसऱ्याला पाठवता आणि हीच चूक करता. कारण मी अशी सिस्टीम केलेली आहे की मी पाठवलेला PDF हा तुम्ही जर दुसऱ्याला दिला तर 5 ते 6 दिवसामध्ये तुमचा PDF आपोआप नाहीसा होईल. मग त्याचा चालू होईल, तुमचा बंद होईल. त्यामुळे आपला आलेला PDF आपणच वाचायचा, आपणच अभ्यास करायचा. दुसऱ्याला देण्याचं काम करू नका. कारण 4-5 आम्हाला बरोबर समजतं आणि त्यामुळे तुमचा PDF रद्द होईल. तेव्हा मित्रांनो, तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारलं, सर PDF झाला का? तो तयार झालेला आहे. आजपासून पाठवायला सुरुवात करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक असेल त्यांनी माझ्या फोन नंबरवर 200 रुपये पाठवावे लागतील. मला तुमचा फोन नंबर आणि नाव दिलं पाहिजे. तुमच्या मोबाईलवर PDF पाठवण्यात येईल. पण एक सध्या स्वार्थी बना. आपला PDF कोणाला देऊ नका, तुमचं नुकसान करू नका. आणि ह्या PDFचा अभ्यास जर तुम्ही केला, अतिशय सोप्या पद्धतीनं प्रश्नोत्तर आहे. दररोज 4-4 पानं जरी तुम्ही करत राहिला तर तुमची तयारी चांगली होईल. यामध्ये एकच विषय नाही, सर्व विषयांचा समावेश आहे. फक्त यामध्ये गणित नाही. मित्रांनो, आमची अपेक्षा एकच आहे की येणाऱ्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि तुम्ही पोलीस झाल्यानंतर वर्दीमध्ये दिसला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, खरोखर आशा वाटते. तुमच्यावर सगळे लोक विसंबून आहेत. तुमच्या घरच्यांना, आम्हाला सगळ्यांना वाटतं की माझा मुलगा मुलगी पोलीस झाली पाहिजे. तीच अपेक्षा आमची सुद्धा आहे. थोडक्यात गोरगरीब मुलांनी सुद्धा पोलीस झालं पाहिजे म्हणून मी 10-12 पुस्तकांचा अभ्यास करून हा प्रश्न संच तयार केलेला आहे. हा PDF तयार केलेला आहे आणि तो फक्त 200 रुपयात तुमच्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था करतो आहे. मित्रांनो, मराठीत म्हणतात ज्ञान फुकट घेऊ नये म्हणून हे 200 रुपये ठेवलेले आहे. ते 200 रुपये तुम्ही पाठवले
नाव नंबर दिला की तुम्हाला PDF पाठवण्यात येईल. एकच लक्षात ठेवा, राहिलेल्या दिवसामध्ये चांगली तयारी करा आणि वर्दी अंगावर घाला, हीच आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, आता तुम्हाला थोडीशी माहिती मिळाली असेल. आता मला फोन करायला हरकत नाही. माझा फोन नंबर तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे. शिवाय या व्हिडिओच्या खाली माझा फोन नंबर आहे. जर आपल्याला आवश्यक वाटलं तर PDF मागून घ्या आणि आपली तयारी जोरदार करून येणाऱ्या भरतीमध्ये आपला नंबर आला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. मित्रांनो, आता मला जे काय सांगायचं आहे, अभ्यासक्रम जो आहे तो सगळा PDF आहे. फक्त ते तुम्ही वाचायचं आहे. आता काम तुमचं सुरू झालेलं आहे. आमचं काम जवळजवळ संपलेलं आहे. जे जे आमच्याकडं आहे ते ते तुमच्यापर्यंत पाठवण्याचं काम आम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गानं करतो आहे. फक्त तयारी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. हीच माझी विनंती आहे तुम्हाला. मित्रांनो, जर तुम्हाला PDF हवा असेल तर आज उद्या मला केव्हाही फोन करा आणि त्यावेळेला तुम्हाला तो PDF पाठवला जाईल. परंतु हे PDF 100 पानांचे 9 PDF आहे. एका PDFमध्ये 100 पानांचे पानं आहेत. दुसऱ्या PDFमध्ये 100 असे एकूण 9 PDF आहेत. हे तुम्हाला लागोपाठ येतील, सगळे पाठवले जातील आणि त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करायची. आवश्यक वाटल्यास मला फोन करा, माहिती विचारा. मित्रांनो, तुम्हाला माहिती देणं माझं काम आहे. आता मी या ठिकाणी थांबतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.